सध्या कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या धडकेत 2 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर 19 ऑगस्ट रोजी मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली। यावर सत्ताधाऱ्यांनीही उत्तर देण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी सत्ताधारी गटाकडून पत्रकार परिषद घेत आंदोलनकर्त्यांवर टीका करण्यात आली। यातून सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोपात मशगूल असल्याचं दिसून येतं। हे सर्व सुरू असताना 20 ऑगस्ट रात्री संजयनगर परिसरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय। घरासमोर खेळत असलेल्या 6 वर्षीय अलिना बागवान या चिमुकलीच्या दिशेनं मोकाट जनावरांचा झुंड अचानक पळत आला। या धावपळीमध्ये अलिना हिला मोकाट जनावरांनी तुडवलंय। या घटनेमध्ये तिच्या हाताला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीनं धारणगाव रोडवरील फडके हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा पालिकेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। आता असा प्रश्न निर्माण होतोय की प्रशासन आणखी किती नागरिक जखमी झाल्यानंतर जागं होणार आहेत। मोकाट जनावरांचा हा प्रश्न कायमचा सुटणार कधी आणि कोपरगावकरांना सुरक्षित वातावरण मिळणार तरी कधी? तसेच सत्ताधाऱ्यांनी आरोपांना प्रत्युत्तर देण्यात धन्यता न मानता नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी वेळ घालावा असा सूर सामान्य नागरिकांमधून येत आहे। आमच्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा एवढा सुसुकाट आहे। गल्ली बोळ्यामध्ये जनावर सुसुकाट फिरू राहिले, हे करू राहिले, भांडणं करू राहिले। आमच्या गल्लीमध्ये एक लहान मुलगी, लहान बाळ, त्याला आज जनावरांनी पुरवलं। फडके हॉस्पिटलमध्ये आम्ही आणलं, त्याला ट्रीटमेंट केलं। आम्ही हेच सांगू नगरपालिकेला की यांना लवकर ते लवकर धरा। आता रोडवर तुम्ही धरताय, पण आता इथून पुढं गळ्यामुळे सुद्धा घुसा, त्यांना धरा तुम्ही आणि हे जनतेला त्याच्यापासून संरक्षण द्यावा, हेच मी सांगणार। हे नाक फुटलेलं आहे, काही कमी जास्त झालं असतं तर ह्याची भरपाई कोणी केली असती, हे आमचं म्हणणं आहे। बाकी काही नाही, याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। तसं काही नाही, मोकाट जनावर तिकडून आले पळत पळत आणि त्यांनी त्या पोरीला उडवलं डायरेक्ट। तिच्या नाकाला व्यवस्थित म्हणजे डायरेक्ट लागलेलं आहे। याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावा, नाही का? काहीतरी निर्णय काढावा याच्या बाबतीत, नाही का? असं आमचं म्हणणं। जयनगर सुभाषनगर परिसरात 9:30 वाजता लहान मुलं त्यांच्या घरासमोर खेळत असताना मोकाट जनावरांचा एक झुंड आला आणि त्या लहान बाळाला तुडवलं। आज जर तुम्ही त्याची परिस्थिती पाहिली त्या मुलीची, तर तिच्या डोक्याला, हाताला फ्रॅक्चर झालेला आहे। तुम्ही आज कोपरगाव शहराला सांगत आहे का आम्ही या गोष्टीचं राजकारण करत नाही? तुम्ही जर राजकारण करत नाही ती म्हणजे आम्ही 3 टीमा तयार केले मोकाट जनावर धरायला। तुम्ही 3 टीमा तयार केले फक्त याच्यासाठी, रोडावरचे जनावरे गल्ली बोळात हाकलण्यासाठी तयार केले, तुम्ही धरायसाठी तयार केलेलं नाही। तरी माझी प्रशासनाला आणि कोपरगाव नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांना विनंती आहे का आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही। आणि अध्यक्ष साहेबांनी जर लक्ष घातलं, 9:30-10 वाजू राहिले, तसं पाहिलं तर तो प्रभाग 9 प्रभागाला जॉईंट प्रभाग एकदम त्यांच्या शेजारी अध्यक्षांच्याच वार्डात येतं, ते जिडं राहते त्या भागातच येतो। तरी अध्यक्षांनी तिकडं लक्ष घालावा। आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही, आम्ही फक्त जनहितासाठी काम करतो। तुम्ही येऊन जाऊन जर कोणी विरोधकांनी प्रश्न केला तर तुमचं एकच उत्तर आहे, प्रशासनाच्या काळात काय झालं? प्रशासनाच्या काळात काय झालं ही जनता पाहू राहिली। पण तुम्ही जे आम्हाला 100 दिवसाचा वायदा केला होता का 100 दिवसाचा आम्ही बंदोबस्त करू, ते काही बंदोबस्त होत नाही। पण मला नाही वाटत का तुम्ही 100 दिवसात बंदोबस्त केला, पण जर अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात 100 दिवसात ही जनता तुमचा बंदोबस्त करत, तुम्ही याचा विचार करावा। आमच्या मागणीची तुम्ही दखल घ्यावी, हीच नम्र विनंती। तिला गाय जनावरं पकडणारी टीम जेव्हा त्या गायांचा हे करीत होती, त्या गायांची झुंड संजयनगर भागात घुसली आणि ती खेळत होती। सुदैवाने तिला थोडी जखमा झाल्या। आपल्या कोपरगाव शहरात घडलेल्या 2 घटना पाहता आपलं सुदैव असं म्हणायला पाहिजे का त्या मुलीला थोडासा मार लागला, ती घटना बी दुर्दैवीची मार लागला। त्याच्या मी कोपरगावकरांच्या नागरिकांना एक आवाहन करतो, कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर मोकाट जनावरं पकडण्याचं काम सुरू आहे। आणि मी नगरपालिकेला सुद्धा विनंती केली माननीय नगराध्यक्ष संदन साहेबांना का आजची घटना झाल्यानंतर जी टीम
मोकाट जनावरं पकडण्याचं काम करते त्या टीमला संधान साहेबांना विनंती केली की रात्री 12 नंतर, आजची घटना 10:30च्या सुमारास झाली, 10-10:30ला कोपरगाव शहरातले बरेचसे नागरिक जेवण झाल्यानंतर वॉकिंगला जात असतात, फिरायला जात असतात आणि ही घटना संजयनगर भागातली लहान मुलीची पाहिल्यानंतर रात्री 12 ते 4 या काळात त्या टीमनी काम करावं असं मी नगराध्यक्षांना विनंती केली. पण कोपरगावकरांना एक आव्हान करतो का रात्री 12 ते 4 कोपरगाव नगरपालिकेची मोकाट जनावरं पकडण्याची टीम जी कार्यरत आहे, ती काम करणार आहे, तेव्हा आपण बी काळजी ती घेतली पाहिजे. कारण गायीचा झुंड, जनावरांचा झुंड जेव्हा ती टीम काम करते ते पळत सुटतात, ते त्यांची कसरत आहे. आजपर्यंत त्यांनी 66-70 जनावरे पकडलेली असतात. तुम्ही जर पाहिले असेल तर एक जनावर पकडताना सुद्धा त्यांना खूप शर्त मेहनत करावं लागते आणि मग त्या गायांचा झुंडाचं झुंड पळत सुटतो. तेव्हा कोपरगावातल्या नागरिकांना मी एक कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष संधान साहेबांच्या वतीने एक आव्हान करतो तर रात्री 12 ते 4 कोपरगाव नगरपालिकेची टीम मोकाट जनावरं पकडण्याचं काम करणार आहे. आजच्या घटनेचा याच्यातून आम्ही एक ठरवलेलं आहे नगराध्यक्षांनी, रात्री 12 तुम्ही पण ती काळजी घ्यावा आणि कोपरगाव नगरपालिकेला सहकार्य करावं अशी एवढीच विनंती या निमित्त मी कोपरगावच्या नागरिकांना करतो. जय महाराष्ट्र. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.